नमस्ते मित्रांनो, MPSC ऑफिसर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज ज्या समाजसुधारकाबद्दल आपण बघणार आहे ते आहे राजर्षी शाहू महाराज. मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा खूप महत्त्वाचे समाजसुधारक आहे, कारण की आत्तापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये यांच्यावर बरेच प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे यांच्याबद्दल माहिती पाहणे आपल्याला इथे महत्त्वाचे आहे. चला तर मग बघूया राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874ला कोल्हापूरला लक्ष्मीविलास पॅलेस येथे झाला होता आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 6 मे 1922ला मुंबईला पन्हाळा अतिथीगृह येथे झाला. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मराठा राज्याच्या 2 गाद्या होत्या, एक होती साताऱ्याला, दुसरी होती कोल्हापूरला. तर ह्या ज्या कोल्हापूर राज्याचे राजे होते चौथे शिवाजी, यांचे 25 डिसेंबर 1883ला निधन झाले होते आणि त्यांना औरस पुत्र नसल्याने त्यांची पत्नी जी होती महाराणी आनंदीबाई यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांचा ज्येष्ठ पुत्र यशवंत यास 17 मार्च 1884ला दत्तक घेतले होते आणि दत्तक विधानानंतर यशवंतचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते. शाहू महाराजांच्या शिक्षणाबद्दल बघूया. शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झाले होते आणि त्यांचे प्राथमिक शिक्षक होते कृष्णाजी भिकाजी गोखले, हरिपंत गोखले आणि फिट्झजेराल्ड हे त्यांचे प्राथमिक शिक्षक होते. त्यानंतर शाहूंना 1885 ते 1889 या काळामध्ये राजकोटच्या राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिथे त्यांना प्रिन्सिपॉल मॅकनॉटन यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यानंतर 1890 ते 1895 या काळात महाराजांनी सर स्टुअर्ट मिटफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे इंग्रजी भाषा, राज्यकारभार, जगाचा इतिहास इत्यादीचे शिक्षण घेतले होते. शाहू महाराजांची कौटुंबिक माहिती बघूया. शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव होते जयसिंगराव घाटगे, त्यांच्या आईचे नाव होते राधाबाई घाटगे, राजमाता होत्या महाराणी आनंदीबाई. शाहू महाराज धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच 1 एप्रिल 1889 रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांना 4 अपत्ये होती. राधाबाई व आऊबाई या 2 मुली होत्या आणि राजाराम व शिवाजी हे 2 मुले होते. राजकुमार शिवाजी यांचा मृत्यू 12 जून 1918ला रानडुकराची शिकार करताना झाला होता आणि 1908ला शाहू महाराजांनी आपली मुलगी होळकर धनगर घराण्यात देऊन आंतरजातीय विवाह घडवून आणला होता. शाहू महाराजांचा राज्याभिषेक 2 एप्रिल 1884ला शाहू महाराजांचा राज्याभिषेक मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते झाला होता. शाहू महाराजांचे शेतीविषयक कार्य बघूया. 1897ला दुष्काळामुळे शेतकऱ्यांना कर्जे दिली, शेतसाऱ्यास सूट दिली, जनावरांच्या चाऱ्यासाठी सोय केली. 1902ला पाटबंधारविषयक धोरण जाहीर केले. उसाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्हापूर संस्थानात नद्यांना ठिकठिकाणी धरणे बांधली. शेतीला निश्चित पाणीपुरवठा व्हावा यासाठी 1907मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेस 55 किलोमीटर अंतरावर दाजेपूर नदीत भोगावती नदीवर महाराणी लक्ष्मीबाई धरण बांधले आणि धरणाच्या शेजारी राधानगरी हे गाव त्यांनी वसवले होते. कळंबा, वडगणे, बाणूर, शाहूर, रंकाळा इत्यादी धरणे शाहू महाराजांनी बांधली होती. 1911मध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर 1912मध्ये किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना शाहू महाराजांनी केली होती. शेतीत तुती, चहा, कॉफीची यशस्वी लागवड त्यांनी कोल्हापूर संस्थानात केली होती. त्यानंतर 1918मध्ये भटके जीवन जगणाऱ्या फासेपारध्यांना शेतीचे वाटप केले होते. शाहू महाराजांचे व्यापारविषयक कार्य बघूया. 1895मध्ये शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ कोल्हापूरला बसवली. 1906मध्ये छत्रपती शाहू स्पिनिंग अँड व्हिविंग मिलची स्थापना केली. 1907मध्ये सहकारी तत्त्वावर कापड गिरणी चालू केली होती. 1912मध्ये कोल्हापुरात सहकाराचा कायदा केला व सहकारी चळवळीला त्यांनी प्रोत्साहन दिले होते. महाराजांचे क्रीडाविषयक कार्य बघूया. शाहू महाराजांना कुस्ती व बलोपासनेची विशेष आवड होती, त्यामुळे त्यांनी खासबाग हे कुस्त्यांचे मैदान तयार करून घेतले होते. अस्पृश्यतेमुळे अस्पृश्य पैलवानांना इतर पैलवानांची कुस्ती खेळता येत नसे म्हणून शाहू महाराजांनी अस्पृश्यांना तालमीत प्रवेश त्यांना पंडित, सरदार अशी नावे देऊन कुस्त्याच्या मैदानात त्यांनी उतरवले होते. 1895ला त्यांनी मोतीबाग तालीम बांधली होती. शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य बघूया. 21 नोव्हेंबर 1917च्या जाहीरनाम्यानुसार संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. 1918मध्ये बाबूराव जगताप यांच्या मदतीने शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना शाहू महाराजांनी केली होती. शंकर बाजी ढवळे यांना ICS परीक्षेसाठी इंग्लंडला जाण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. तसेच कृष्णाबाई केवळकर यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. शिक्षणाधिकारी म्हणून मिस लिटल यांच्यानंतर रखमाबाई केवळकर यांची त्यांनी शिक्षणाधिकारी म्हणून कोल्हापूर संस्थानामध्ये नियुक्ती केली होती.
तरुणांना तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी 1903ला जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. यात लोहारकाम, सुतारकाम, गवंडीकाम इत्यादीचे शिक्षण दिले जात होते. 1906मध्ये किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना शाहू महाराजांनी केली होती. 1919ला पाटील स्कूल व तलाठी स्कूल सुरू केले. विद्यार्थ्यांमध्ये लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना केली होती. शाहू महाराजांचे वसतिगृह कार्य बघूया. शाहू महाराजांना विद्यार्थी वसतिगृहाचे जनक सुद्धा म्हटले जाते. 1896मध्ये पहिली वसतिगृह राजाराम वसतिगृह शाहू महाराजांनी सुरू केले होते. पण यात केवळ ब्राह्मण मुले शिकत होते. त्यामुळे इतर मुलांना शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी जातीनीय वसतिगृह काढायला सुरुवात केली. महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग इन्स्टिट्यूट, दिगंबर जैन वसतिगृह, मुस्लिम वसतिगृह, अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह हे अस्पृश्यांसाठी सुरू केलेले पहिले वसतिगृह होते. सोनार समाज वसतिगृह, शिंप्यांसाठी नामदेव वसतिगृह, पंचाळ समाज वसतिगृह, स्वारस्यात ब्राह्मण वसतिगृह, ख्रिस्ती वसतिगृह, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोष्टी समाज वसतिगृह, सुतार समाज वसतिगृह, ढोरचांबार बोर्डिंग, वैश्य बोर्डिंग इत्यादी प्रकारचे वसतिगृह शाहू महाराजांनी चालू केली होती. शाहू महाराजांचे अस्पृश्य उद्धाराचे कार्य बघूया. 1887 साली अस्पृश्यांसाठी महार स्कूलची स्थापना केली. 1901ला पंचगंगेचा घाट सर्व धर्मांच्या लोकांसाठी खुला केला. 1918 पासून महारवतनी बंद केली. तसेच अस्पृश्यांना लाचारीने वागवणारी, बलुतेदारी व वेठबिगारीची प्रथा त्यांनी कायद्याने बंद केली होती. गुन्हेगारी जमात म्हणून समजल्या जाणाऱ्या जातींची पोलीस चौकीवर हजेरी लावण्याची पद्धत 1918 पासून शाहू महाराजांनी बंद केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडला शिक्षणासाठी जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. तसेच त्यांनी अनेक अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. गंगाधर कांबळे या महार व्यक्तीस कोल्हापूरच्या भरवस्तीत चहाचे दुकान टाकून दिले व महाराज रोज तिथे चहा पिण्यासाठी जात होते. शाहू महाराजांचे स्त्रियांसाठीचे कार्य बघूया. 10 जुलै 1917मध्ये विधवा विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी केला होता. 12 जुलै 1919मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा केला आणि आपल्या मुलीचा विवाह धनगर राजपुत्राशी लावून देऊन त्यांनी समाजामध्ये आदर्श प्रस्थापित केला होता. 1920मध्ये कोल्हापूर संस्थानात घटस्फोटाचा कायदा शाहू महाराजांनी केला होता. वेदोक्त प्रकरण. मित्रांनो, शाहू महाराजांच्या काळामध्ये वेदोक्त प्रकरण खूप गाजले होते. तर हे काय आहे वेदोक्त प्रकरण बघूया. एक दिवस शाहू महाराज पंचगंगेच्या घाटावर स्नान व नित्यपूजा अर्चा करीत असताना महाराजांचा पुरोहित नारायण भट हा वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता. त्यावर त्याला जाब विचारला असता त्यांनी सांगितले की क्षत्रियांसाठी वेदोक्त मंत्र असतात तर शूद्रांसाठी पुराणोक्त मंत्र असतात. त्याचे असे म्हणणे होते की शाहू महाराज हे क्षत्रिय नाही, त्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही. त्यावर महाराजांनी असा विचार केला की म्हणजे आपल्याच नोकराकडून आपल्याला अशी अपमानास्पद वागणूक मिळेल याची महाराजांना कल्पना नव्हती. शिवाय ज्या नारायण भटांनी त्यांचा हा असा अपमान केला होता तो स्वतः अत्यंत व्यसनी आणि बाहेरचाली असा व्यक्ती होता. त्यामुळं अशा व्यक्तींकडून आपला अपमान होणे महाराजांना सहन होण्यासारखेच नव्हते. आणि त्यावर शाहू महाराजांनी असा विचार केला की जर हे लोक राजांनाच अशा प्रकारची वागणूक देत असतील तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल. तेव्हापासून महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि या नारायण भटला तत्काळ कामावरून काढून टाकले आणि त्याचे जे इनाम जमिनी वगैरे होते त्या त्यांनी जप्त करून घेतल्या. तर हे जे वेदोक्त प्रकरण होते यामध्ये विष्णू गोविंद विजापूरकर यांनी ग्रंथमालेतून शाहू महाराजांची बाजू मांडली, तर लोकमान्य टिळक आणि सनातनी ब्राह्मणांची बाजू घेऊन केसरीतून शाहू महाराजांवर टीका केली होती. करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोडी यांनी सुद्धा ब्राह्मणांची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. त्यामुळे 12 ऑक्टोबर 1921 रोजी शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली व त्याचे प्रमुख म्हणून श्री सदाशिवराव बेनाडीकर या मराठा व्यक्तीची त्यावर प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. मित्रांनो, शाहू महाराजांवर महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. त्यामुळे महाराजांनी 11 जानेवारी 1911ला श्री परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कोल्हापूर सत्यशोधक समाजाची जी कार्यकारिणी होती त्याचे अध्यक्ष होते भास्करराव जाधव, उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लट्टे आणि कार्यवाहक जे होते ते होते हरिभाऊ चव्हाण. पुरोहित सामान्य जनतेची पिळवणूक करतात म्हणून आपल्याच लोकांकडून लग्न, मुंजी, धार्मिक विधी करावे यासाठी 1913ला सत्यशोधक समाजशाळा तिथे स्थापन करण्यात आली होती. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिले होते.
जसं मित्रांनो शाहू महाराजांवर सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता, त्याचप्रकारे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचा सुद्धा शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता. त्यामुळे शाहू महाराजांनी 1918 कोल्हापूर संस्थानात आर्य समाजाची शाखा स्थापन केली होती. कोल्हापूर आर्य समाजाचे कार्यवाहक म्हणून शाहू महाराजांनी D.T. मालक यांची नियुक्ती केली होती. शाहू महाराजांनी राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग कॉलेज, तलाठी पाटील शाळा इत्यादी आर्य समाजाकडे चालवण्यासाठी दिल्या होत्या. शाहू महाराजांनी पुढील वृत्तपत्रांना मदत केली: मूकनायक, विजयी मराठा, जागृती, दिनमित्र, तरुण मराठा, कैवारी, तेज, राष्ट्रवीर, डेक्कन रयत, जागरूक, ब्राह्मणेतर आणि प्रबोधन इत्यादी ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी मदत केली होती. अशा प्रकारे मित्रांनो आपण शाहू महाराजांबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. आता आपण शाहू महाराजांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुन्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न आले होते ते आपण आता इथे बघणार आहोत. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. तर आपण आत्ताच बघितलं आहे की शाहू महाराजांनी या सर्वच वृत्तपत्रांना मदत केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे ABCD. भारत देशातील कोणत्या संस्थानात सर्वप्रथम सर्व जाती धर्माच्या मुलांच्यासाठी वसतिगृह सुरू करण्यात आली होती? तर ते संस्थान होतं कोल्हापूर संस्थान. पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता? तर तो होता आर्य समाजाचा. शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? तर तो मांडला होता राजर्षी शाहू महाराज यांनी. अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापुरात एक व्यक्तीस सत्यशोधक हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली व जिथे ते स्वतः नेहमी जात असत त्या व्यक्तीचे नाव काय होते? ते होते गंगाराम कांबळे. विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीवन सभासदत्व व डॉक्टर ऑफ लॉज ही मानक पदवी देऊन केला. तर ते विद्यापीठ होते केंब्रिज विद्यापीठ. भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक मानले जाणारे समाजसुधारक कोण होते? तर ते होते छत्रपती शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कुठे झाले? तर राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण जे होते ते राजकोटला झाले होते. राजर्षी शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू या पदावर कुणाची नेमणूक केली होती? तर शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू या पदावर सदाशिवराव पाटील यांची नेमणूक केली होती. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? तर शाहू महाराजांची सर्वात महत्त्वाची जे सुधारणा होती ते होती अस्पृश्यता व जातीभेद निवारण. प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हटले होते? तर हे उद्गार होते छत्रपती शाहू महाराजांचे. स्त्रियांच्या अत्याचारात प्रतिबंध करणारा पहिला कायदा यांनी अंमलात आणला? तर तो होता राजर्षी शाहू महाराजांनी तो कायदा अंमलात आणला होता. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते? तर राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे घाडगे घराणे होते. छत्रपती शाहूंना या नावाने देखील ओळखले जात असे. तर छत्रपती शाहूंना लोकांचा राजा म्हणून ओळखले जात असे. यांनी महारत्ने रद्द करण्याची आज्ञा केली? छत्रपती शाहू महाराजांनी महारत्ने रद्द करण्याची आज्ञा केली होती. स्वतःच्या संस्थानात मागासवर्गाकरता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते? तर ते होते छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांनी 1911 कोणत्या समाजाचा राजाश्रय दिला? तर शाहू महाराजांनी 1911 सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला होता. शाहू महाराजांनी आर्य समाजाला सुद्धा राजाश्रय दिला होता, पण 1911 सत्यशोधक समाजाला राजाश्रय दिला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे याचं करेक्ट आन्सर आहे. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता होता? तर शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग जो होता तो होता वसतिगृहांची स्थापना. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? तर ते होते मिस क्लार्क वसतिगृह. कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल होते? तर तो होता आंतरजातीय विवाहाचा कायदा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शाहू महाराजांबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.